आणि मग कैकेयीने विचार केला, मागे यांनी मला 2 वर दिले होते, त्या वराचा विचार करण्याची ही वेळ आहे. कैकेयी उठली आणि कोपभवन उघडून आत गेली. कोपभवन हे त्या काळामध्ये प्रत्येक राजवाड्यामध्ये रागावून बसायची खोली होती. त्याला कोपभवन असं नाव आहे. असतं त्यावेळेला ते शक्यही आहे. काही कारण असू देत त्याची, आपण कारणाची मीमांसा करून वेळ घालवण्यात अर्थ नाही, पण कुठेही जाऊन रागावू नये. काय असतं, मनुष्य ज्या भावनेने जिथे उपस्थित होतो त्याच्या भावनेचा परिणाम तिथल्या वातावरणावर होत असतो. तुम्ही देवघरामधून देवाची पूजा करून जप करून बाहेर या आणि एकदम स्वयंपाकघरामध्ये जा, तुम्हाला तिथलं अन्न हे चवदारच लागेल. तुम्ही एखाद्याशी भांडण करून या आणि लगेच येऊन पानावर बसा, तुम्हाला अन्न हे चवदार कधीच लागणार नाही. कारण ज्या ज्या भावना अंतःकरणामध्ये असतात तसं तसं आपल्यावर ते परिणाम होत जातात. मग उगीच कुठून तरी येऊन मग एक कोपभवन करा, तिथंच राहू द्या, तिथलं वातावरण बाहेर आणू नका. कोपभवन मध्ये होतं, राणी रागावली किंवा घरातलं कोणी रागावलं की कोपभवन उघडायचं. अयोध्येतलं कोपभवन अनेक पिढ्यांमध्ये उघडलं नव्हतं, कुणी रागावलंच नव्हतं. कैकेयीनं कोपभवन उघडलं. त्या कोपभवनामध्ये काही पलंग नसतो, अंधार असतो, दिवे नसतात, अंधार असतो. मग रागावलं की तिथं जायचं, जमिनीवर पडायचं, आक्रस्ताळेपणा करायचा, केस मोकळे सोडायचे, आरडाओरडा करायचा, रडायचं. पूर्वीच्या काळामधलं ते कोपभवन असं होतं. आता काय झालंय, फ्लॅट मधली प्रत्येक खोली कोपभवन आहे. तुम्ही कुठेही बसू शकता, असं काही बंधन नाहीये त्याला की एक वेगळी बेडरूम त्याच्याकरता असावी किंवा एक खोली असावी, असं काही नाही. फ्लॅट मधली प्रत्येक खोली कोपभवन आहे. कारण कुठेही भांडण होऊ शकतं, कुठेही कुठल्याही खोलीमध्ये जाऊन घरातली स्त्री रागावून बसू शकते. कोपभवन उघडलेलं दिसलं आणि दशरथाच्या छातीत काळजाचा ठोका चुकला. त्याला वाटलं हे काहीतरी विपरीत आहे. आता त्याला भीती काय होती, ती अश्वपतीला हे कळलं नाही पाहिजे की रामाला अभिषेक होतोय. रामाचा बंदोबस्त केलाय आपण, माझ्या शब्दाखातर राम अभिषेक करून घ्यायला तयार आहे. तो कुठं बोलणारही नाही आहे की बापाच्या मरणाचे दिवस जवळ आलेत म्हणून. भरत तिकडे आहे, अश्वपती लांब आहे. पण त्याला जर हे कळलं तर काहीतरी निरोप आला का. कोपभवन उघडं दिसलं. दशरथ राजे कोपभवनामध्ये गेले. कैकेयी तिथं आहे हे बघितलं, वाईट वाटलं, विचारलं, समजावलं, अडचण समजून घेतली, दूर करण्याचा प्रयत्न करू अभिवचन दिलं. कैकेयी ऐकायला तयार नाही आहे. वाल्मिकी रामायणापेक्षा सुद्धा भावार्थ रामायणामध्ये नाथ महाराजांनी याचं वर्णन करताना असं म्हटलंय की जेव्हा कैकेयीनं या 2 वरांचं स्मरण करून दिलं आणि त्या कोपभवनामध्ये दशरथाला असं सांगितलं की मला दुसरं तिसरं काही नकोय, पहिल्या वरामध्ये मला भरताला राज्य पाहिजे आणि दुसऱ्या वरामधून रामाला 14 वर्षाचा वनवास हवाय, हे जेव्हा त्यांनी बोलून दाखवलं, त्या कैकेयीने बोलून दाखवलं, त्यावेळेला रामायणातले वाल्मिकी रामायणातले शब्द वेगळे आहेत, म्हणजे आहेत तेच आहेत. हीच 2 वरं मागितलेली आहेत, याच्याबद्दल वाद नाही आहे. पण हे जेव्हा ऐकलं तेव्हा दशरथांनी सांगितलं, कैकेयी असं करू नकोस, वेड्यासारखे वर मागू नकोस, मी तुला दुसरं काय हवं ते देतो, काय हवं ते देतो. तू जर पहिल्यांदा असं म्हणतेस ना, ते 2 वर मागताना सुद्धा वाल्मिकी रामायणामध्ये हीच भूमिका आहे. अनेनैवाभिषेकेण भरतो मे अभिषिच्यताम. माझा पहिला वर असा आहे की या वरामध्ये भरताला राज्याभिषेक व्हावा, आणि दुसरा वर मागताना 99 वर्षांनी, ते
नवपंच वर्षाणी म्हणजे अंकानाम वामतो गती अशी बीजगणिताचा नियम आहे. अंकाची गती उलट असते. पंच नव वर्ष, नव पंच वर्षाणी म्हणजे उलट यायचं ते. पंच नव 5 आणि 9 मिळून 14. नवपंच वर्षाणी दंडकारण्यमाश्रितः चिराजिन धरो धीरो रामो भवतु तापसहा. हा दुसरा वर मागितला. पहिल्या वरामध्ये भरताला राज्य आहे आणि दुसऱ्या वरामध्ये रामाला वनवास आहे. गोस्वामी तुलसीदासजींनी या सगळ्या घटनेचं वर्णन करताना आपल्याला असं सांगितलंय की हे जे 2 वर कैकेयीनं मागितलेत ना, हे मागितले त्याचा क्रम सुद्धा असाच ठेवा. चुकूनही असं म्हणू नका की पहिल्या वरामध्ये रामाला वनवास मागितला आणि दुसऱ्या वरामध्ये भरताला राज्य मागितलं. असं नाहीये. पहिल्या वरामध्ये भरतालाच राज्य आहे आणि दुसऱ्या वरामध्ये रामालाच वनवास. त्याचं कारण सांगताना गोस्वामीजींनी कारण असं सांगितलंय की पहिल्या वरामध्ये भरताला राज्य मिळावं हे कदाचित दशरथ राजे कबूल करतील, पण पहिल्याच वरामध्ये रामाला 14 वर्ष वनवासात पाठवा असं जर आपण दशरथाला मागितलं आणि राम वनवासात जातो या रामावरच्या अत्यंतिक प्रेमानं, त्याच्या वियोगाच्या कल्पनेनं जर दशरथाचा प्राण गेला, रामाला वनवास आणि प्राण गेला, तर दुसरा वर मागायचा राहून जाईल भरताला अभिषेक करा म्हणून. त्याच्या आधीच आपला नवरा मरून जाईल. याच्याकरता पहिल्या वरात भरताला अभिषेक मागा, त्याच्यानी काही दशरथ मरत नाही. आणि दुसऱ्या वरामध्ये रामाला वनवास मागा. तो मागितल्यानंतर जर दशरथ मेला तर मरू दे, आपलं काम झालंय. नवराच तर मरतोय, बाकीचं तर कोणी जात नाही ना. मरायचं तर नवराच मरतोय, एवढं काय त्याच्यामध्ये. गोस्वामीजींनी त्याचा क्रमही तसा सांगितला, त्याची कारण संगती अशी दिली. त्यांनी सांगितलंय 2 वर मला हवेत. दशरथ राजांनी पुष्कळ तिला समजावण्याचा, अनुनय करण्याचा प्रयत्न केला. काही ऐकायला तयार नाही आहे. दशरथांनी सांगितलं, अगं पाहिजे तर भरताला अभिषेक करतो ना, राज्य सगळं भरताला घेऊ दे, पण रामाला वनवास कशा करता रामाला वनवास? तू एवढा वर मागू नको. याच्या ऐवजी तू माझा प्राण माग, मी द्यायला तयार आहे. तू बाकीचं सगळं राज्य बाकीचं माग, मी द्यायला तयार आहे. कारण मी चक्रवर्ती अश्वमेध यज्ञ केलाय, सगळीकडे माझी सत्ता आहे, म्हणशील ते करायला तयार आहे. पण तू रामाला वनवास मागू नको, भरताला राज्य हवं तर मागून घे. ती ऐकायला तयार नाही. एवढेच 2 वर मला पाहिजेत, हेच पाहिजेत, याच्या व्यतिरिक्त मला दुसरं काहीही नकोय. नाथ महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये सांगितलं की सगळ्यात शेवटी दशरथाने कैकेयीचे पाय धरले. बायको आहे, लहानांच्या पाया पडू नये असा धर्मशास्त्राचा संकेत आहे. आपल्यापेक्षा जे वयाने लहान असतात त्यांच्या पाया पडू नये. का पडू नये? मोठा जेव्हा लहानाच्या पाया पडतो तेव्हा लहानाचं आयुष्य कमी होतं असं फल दिलंय त्याला. लहानाचं आयुष्य कमी होतं, त्याच्याकरता पाया पडू नये. पण दशरथाला काही त्यावेळेला सुचेना. बायकोच्या पाया पडले, पायावर डोकं ठेवलं आणि आपल्या भारतामध्ये एक अत्यंत चांगली परंपरा दशरथांनी निर्माण करून दिली. पायावर डोकं ठेवलं कैकेयीच्या, रडले ढसाढसा. कैकेयी, असं करू नको ग तू. तुला तुझ्या कुंकाविषयी काही वाटत नाही का? तुझ्या सौभाग्याविषयी काही वाटत नाही का ग? कुठल्या स्त्रीला आपलं सौभाग्य नष्ट व्हावं असं वाटतं ग? आपलं सौभाग्य अबाधित असावं. माझं काय वाटेल ते होऊ दे, पण माझं सौभाग्य अबाधित असावं ही आपली कुलपरंपरा आहे, ही आपली संस्कृती आहे. आणि तुला काही वाटत नाही का ग? अगं भरत तुझा मुलगा असेल, पण राम तुझा प्राण होता ना आतापर्यंत. भरतापेक्षा रामावर तू जास्त प्रेम केलंस ना, मग आज ते प्रेम कुठं आटलं? कशा करता असा अट्टहास करतेस? सगळ्या पद्धतीनं समजावून सांगितलं. काही ऐकायला तयार नाहीये. काही म्हणते मला बाकीचं काही नको. शेवटी दशरथ राजे चिडले. साम दाम दंड भेद हे जे प्रकार असतात याचंही मूळ रामायणातलंच आहे. सगळ्या पद्धतीनं समजावून सांगितलं. चिडले, रागावून बोलले. मी तुला सोडून देईन असं म्हणून सांगितलं.
पण काही ऐकायला तयार नाही आहे. काही म्हणते तुम्ही मला वर दिलेत ना, कधीही मागून घे म्हणून सांगितलं होतं ना. एकदा दशरथ राजे देवाच्या मदतीला युद्धाकरता म्हणून गेले आणि असुरांबरोबर युद्ध करताना दशरथ राजाच्या रथाचं चाक निखळलं. त्यावेळेला कैकेयी बरोबर होती. आता युद्धाला कशाला कैकेयीला न्यावं बरोबर? बायको काय युद्ध काय बायकोला बरोबर घेऊन जाण्याचं स्थळ आहे काय? काय महाबळेश्वर आहे का काश्मीर आहे का तिथं बायकोला? पण ते गेले होते देवांच्या भेटीला आणि तिथं युद्ध आहे हे कळलं. अचानक आक्रमण झालं. आक्रमण झाल्यामुळे त्या बायकोला घेऊन ते परस्पर युद्धामध्ये गेले. त्या युद्धामध्ये रथाचं चाक निखळलं. ती निघून गेली. त्या आकडा असतो तो निघून गेला. म्हणून आता आपला नवरा ये रथ मोडेल, काहीतरी होईल, नवरा आपला पराजित होईल म्हणून त्या कैकेयीनं म्हणे आपली करंगळी त्याच्यामध्ये अडकवली आणि ते युद्ध मग जिंकलं गेलं आणि मग त्याचं श्रेय दशरथाला मिळालं आणि ते श्रेय तुझ्यामुळे मिळालं. म्हणून दशरथाने त्यावेळेला तिला सांगितलं की 2 वर मी तुला द्यायला तयार आहे, मागून घे. पण कैकेयी म्हणाली आत्ता नको, गरज पडेल तेव्हा मागून. बायका हुशार असतात. आत्ता नकोय मला काही, सगळं ठीक आहे, मला गरज पडली की मी मागेन. आणि मग ही ती गरज आत्ता उद्भवली. म्हणे तुम्ही मला वर दिले होते ना, मग आता मागे फिरायचं तुम्हाला काही कारण नाही आहे. काय करायचं रामाला सांगा. राजे दशरथ राजे म्हणाले मी सांगू शकत नाही. काही म्हणाली मी सांगते. सुमंताला पुन्हा पाठवलं. रामचंद्र प्रभूंना बोलवून घेतलं. आल्यानंतर रामचंद्र प्रभू महालात जातात. बघतात तर सगळीकडे औदासिन्य निर्माण झालेलं आहे. दशरथ राजाच्या चेहऱ्यावर चिंता आहे. कैकेयी बाजूला उभी आहे. काय करावं? अचानक का चिंता निर्माण झाली? सगळं व्यवस्थित आहे ना? रामचंद्र प्रभूंनी दशरथाला विचारलं बाबा कशा करता बोलवलं? तुमच्या चेहऱ्यावर दुःख का, चिंता का? काही असेल तर मला सांगा. दशरथ राजे काही बोलले नाहीत. कैकेयीने मात्र त्यांना सांगितलं की असं असं झालंय, त्यामुळे तुला जो अभिषेक होणार होता तो रद्द झालाय आणि भरताला अभिषेक करायचा असं ठरलंय. त्यामुळे आता भरताला अभिषेक होईल. हे ऐकल्याबरोबर रामचंद्र प्रभूंना इतका आनंद झाला. ते म्हणाले काय माझं देवाने माझं ऐकलं. मला बसायचंच नव्हतं. भरतच या राज्याकरता योग्य आहे हे मला पहिल्यापासून वाटत होतं आणि माझ्या मनासारखं झालं. भरताला राज्य आहे ना, माझ्यासारखा आनंदी माणूस आज जगतामध्ये दुसरा कोणता नाही. मला फार समाधान आहे. रामाने आनंद व्यक्त केला, अनुमोदन दिलं त्याला. आणि मग दुसरा वर कैकेयीने सांगितला नुसतं भरताला राज्य नाही रामा, तुला 14 वर्षाकरता वनवास आहे. तुला 14 वर्षाकरता वनवासात जायचंय. रामाने तेही ऐकलं. भावार्थ रामायणामध्ये नाथ महाराजांनी वर्णन केलंय रामचंद्र प्रभूंची प्रगल्भता, रामचंद्र प्रभूंचं परिपूर्णत्व कसं आहे हे सांगताना नाथ महाराजांनी असं सांगितलंय की उद्या तुला राज्याभिषेक आहे हे ऐकताना आणि उद्या तुला राज्याभिषेक नसून तुला 14 वर्षाच्या वनवासात जावं लागणार आहे हे ऐकताना दोन्ही वेळेला रामचंद्र प्रभूंच्या चित्ताची अवस्था बदलली नव्हती. ते ज्या अवस्थेमध्ये अभिषेक होणार आहे हे ऐकत होते त्याच आनंदामध्ये त्यांनी मला वनवास आहे हे ऐकलंय. रामायणाने त्याचं वर्णन केलंय. एकच श्लोक आहे याच्यात वाल्मिकी रामायणामध्ये, पण नाथ महाराजांनी चांगलं वर्णन केलंय. चित्ताची समता काय असते, सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये अंतःकरण कसं स्थिर ठेवलं पाहिजे. शेवटी परिणाम सुखाचाही होत नाही, दुःखाचाही होत नाही, त्याने बाधित झालेल्या अंतःकरणाचा परिणाम होत असतो. सुख आणि दुःख येत जातात, पण आलेल्या दुःखाचं स्मरण मनुष्य ठेवत राहतो आणि भोगलेल्या सुखाचं विस्मरण त्याला होत राहतं. त्याच्याकरता चित्ताची अवस्था समान पाहिजे, चित्त समतोल पाहिजे. रामचंद्र प्रभूंनी त्याच्यातून हे दाखवून दिलं की चित्त कसं समतोल ठेवता येतं. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जया जयो ततो युद्धाय युज्यस्व नैवम पापम अवाप्स्यसि. सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे आणि लाभालाभही न धरावे मना माझी. ज्ञानोबराय बोलतात तसं लाभहानीचा विचार न करता रामचंद्र प्रभूंचं चित्त शांत आहे. रामचंद्र प्रभूंनी ते ऐकलं. त्यांच्या अंतःकरणावर तसा तो काही परिणाम झाला नाही. आणि कैकेयीने सांगितलं तुला वनवासात 14 वर्षाकरता जायचंय.
आणि 14 वर्षामध्ये तुला एका ठिकाणी राहता येणार नाहीये, कारण माझी मागणी मागताना मी त्या पद्धतीनं मागणी मागितलेली आहे रामा. मी असं त्यावेळेला नवपंच वर्ष आणि दंडकारण्यम आश्रित, दंडकारण्यामध्ये तुला 14 वर्ष राहायचंय. कसं राहायचंय? चिराजिन धरो धीरो, अंगावर वल्कल धारण करून राहायचंय. आणि कसं राहायचंय? रामो भवतु तापसहा, एखादा तपस्वी जसा राहतो, एका जागेवर तपस्वी राहिला की त्या जागेबद्दलचं प्रेम त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतं. म्हणून आपल्याकडे संन्यासाश्रमामध्ये 3 दिवसापेक्षा जास्त संन्याशांनी एका जागी राहू नये असा नियम दिला. जास्त राहू नये, कारण एका जागी राहिला की त्या जागेबद्दल मोह निर्माण होतो, तिथल्या व्यक्तींबद्दल काहीतरी नातं निर्माण होतं, आणि मग ते सोडून जावं नाही वाटलं की ते ममत्व त्याच्या मोक्षाला प्रतिबंधक ठरतं. त्यामुळे ते असं म्हणतात की पाणी बहता भला साधू घुमता भला, असं म्हणतात. साधू आणि पाणी एका जागेवर साचले की त्यांना वास येतो. साधूचंही तसंच आहे, पाण्याचंही तसंच आहे. त्यामुळे तपस्व्याप्रमाणे त्यांनी दंडकारण्यामध्ये वल्कल धारण करून आपलं जीवन 14 वर्ष व्यतीत करावं असा मी वर मागितलाय. त्यामुळे आता तुला तिथे जाणं आहे, तुला जावं लागणार आहे. हे सांगितल्यानंतर रामचंद्र प्रभू म्हणाले, ठीक आहे, माझं काही म्हणणं नाही, पण मला सगळ्यांची परवानगी घ्यावी लागेल. पहिल्यांदा कौसल्या मातेकडे आले. कौसल्याला वाटलं आपलं दर्शन घेऊन राज्याभिषेकाकरता जाण्याकरता आला, पण कौसल्याला जेव्हा हे सांगितलं त्यावेळेला ती पहिल्यांदा तर ती घेरी येऊन पडली. मग रामचंद्र प्रभूंनी तिला सावध केलं. सावध करून मग विलाप वगैरे झाला. दशरथही तिथं आले कौसल्याच्या महालामध्ये, आणि मग त्यांनी सगळं सांगितल्यानंतर ती पडली एकदम, म्हणजे मरणवत अशी ती एकदम जमिनीवर पडली कौसल्या माता. रामाचा वियोग आहे हे सहन होत नाही, मरणप्राय अवस्था असते. भक्ताची अवस्था परमात्म्याच्या, आपल्याकडे विरह ही जी संकल्पना भक्तिशास्त्रामध्ये येते ना, ती या अर्थाने. ते विरहाचे प्रकार सांगितलेत काही. ते विरह म्हणजे काय ते सांगितलंय. पूर्वराग, मिलन आणि विरह या 3 भावना आहेत. भगवंताच्या भेटीची तळमळ म्हणजे पूर्वराग असतो. भगवंताची भेट म्हणजे मिलन आहे, आणि भेटीनंतर परमात्मा जेव्हा दूर जातात तेव्हा तो विरह आहे. या विरहाचे 3 प्रकार असतात. हा विरह पहिला विरह हा वर्तमान विरह, भावी विरह आणि भूत विरह असे 3 आहेत. सहन करण्याच्या दृष्टीने याचं तारतम्य लावलंय. भावी विरह हा सहन करण्याकरता त्या मानानं थोडा सहन करता येतो. वर्तमान विरह हा त्याच्यापेक्षा अवघड आहे सहन करायला, आणि भूतविरह अत्यंत अवघड आहे. हा भूतविरह झाला तर त्याचे 10 परिणाम शरीरावर होतात असं भक्तिशास्त्रांनी सांगितलं. चिंतात्र जागरोद्वेगौ तानवम मलिनांगता प्रलापो व्याधी उन्मादहा मोह मृत्यू दशादश, मृत्यू सदृश अवस्था प्राप्त होते. एकदम ती अचेत होऊन पडली जमिनीवर. मृत्यू सदृश अवस्था प्राप्त झाली कौसल्याला. आपल्या रामाचा वियोग आपल्याला सहन करावा लागतो. रामाने उठवलं, पाणी वगैरे दिलं, बसवलं, आणि मग रामाच्या चेहऱ्याकडे बघून ती पुष्कळ रडली. लक्ष्मण बरोबर होते. लक्ष्मण रागावले. लक्ष्मणाने सांगितलं, हे काय मला बरोबर वाटत नाही. 2 वर आईने मागावेत, वडिलांनी 2 वर द्यावेत, आणि त्या वरामध्ये तुला वनवास कशा करता, असलं काही करू नकोस. वनवासामध्ये वगैरे जाऊ नको. मी तुला स्पष्ट सांगतो, आपण दोघं मिळून आता भरत नाहीये ना, बापाला तुरुंगात टाकू. कोण आपल्याला, अरे सगळं नगर आपल्या बाजूने आहे, कोण आपल्याला विरोध करणार आहे? कोणी काही करू शकत नाही. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, असं होणार नाही. बळानं राज्य घ्यावं. रामचंद्र प्रभू म्हणतात, हा माझा स्वभाव नाही आहे. काय स्वभाव आहे? अरे आपल्या वडिलांच्या आज्ञेचं परिपालन करणं हा आपला स्वभाव आहे. राज्य तर आपल्या वडिलांच्या आज्ञेवरून 100 वेळेला ओवाळून टाकता येईल. राज्य हे लौकिक आहे, ते राज्य भोगार्थ आहे. ते राज्य जळे आपण दुसऱ्याकरता उपयोगात आणणार असू, दुसऱ्याच्या सुखाकरता उपयोगात आणणार असू, तरी ते आपलं नाहीच आहे. आपल्या वडिलांची आज्ञा पालन करणं, वडिलांच्या आज्ञेत राहणं,
हे आपल्या जीवनाकरता, धर्ममय जीवनाकरता आवश्यक आहे, की ज्याचा परिणाम आपलं जीवन ब्रह्मरूप होण्याला उपयोगाला येईल. ते जास्त महत्वाचं आहे. आपण अशा नादाला लागू नये, आपण असं करू नये, आपण धर्माचं पालन केलं पाहिजे असं म्हणून लक्ष्मणाला समजावलं. रामचंद्र प्रभू तिथं काही कारण मीमांसा करतात. ही कारण मीमांसा वाल्मिकी रामायणामध्ये आणि योग वासिष्ठामध्ये अगदी विरोधी आली आहे, अगदी पूर्ण विरोध आहे. वाल्मिकी रामायणामध्ये रामचंद्र प्रभू लक्ष्मणाला सांगतात, लक्ष्मणा, माणसाच्या जीवनात बाकी काहीही प्रयत्न कसेही जरी असले तरी त्याच्या जीवनामध्ये जे भोग येतात ते त्याच्या कर्माचं फळ असतं, ते त्याचं दैव असतं. आणि हे दैव काय आहे? हे दैव आपलंच कर्म असतं. दैव म्हणजे काय? योग वासिष्ठांनी दैवाची व्याख्या करताना असं म्हटलंय, पुरुषार्थात फलप्राप्ती देशकाल वशादिह प्राप्ता चिरेण शीघ्रम वा या असौ दैवमिति स्मृतः. आपणच केलेलं पुरुषार्थ म्हणजे कर्म, आपलंच कर्म आहे. दैव प्रारब्ध म्हणजे काय? आकाशातून येतं काय? होतं म्हणून मिळालं. कुठून निर्माण झालं प्रारब्ध? कर्माचा विपाक आहे प्रारब्ध हा. क्रियमाण संचित प्रारब्ध. जेव्हा मनुष्य कर्म करतो तेव्हा त्या कर्मातून एकदम प्रारब्ध निर्माण होत नाही, एकदम क्रियमाण निर्माण होत नाही, एकदम संचित निर्माण होत नाही. कर्मातून जे पहिल्यांदा निर्माण होतं त्याला कर्म विपाकानं अपूर्व अशी संज्ञा दिली, त्याला अपूर्व म्हणतात. त्या अपूर्वाचं क्रियमाण आहे, क्रियमाणाचं संचित आहे, संचिताचं प्रारब्ध आहे. तुकोबाराय म्हणतात, केले ते क्रियमाण, झाले ते संचित म्हण, प्रारब्ध ते जाण उरउरित उरले ते. तुकोबारांनी एका चरणामध्ये तिन्हीची व्याख्या आम्हाला सांगितली. शेवटी आमचं दैव सगळ्याला कारण आहे. दैवम फलती सर्वत्र. अरे सगळीकडे माणसाचं दैवच फलित होत असतं. शेवटी किती प्रयत्न केले तरी नशीब कुणाला बदलता येत नाही, प्रारब्ध कुणाला बदलता येत नाही. ते प्रारब्ध जसं असेल तसं आम्हाला भोगावं लागेल. आणि आपल्या प्रारब्धात जर, आता माझ्या प्रारब्धात जर 14 वर्षाचा दंडकारण्यातला वनवास असेल तर त्याच्यात बदल करण्याचं कुणालाही सामर्थ्य नाही, कोणी ते बदल करू शकत नाही. त्यामुळे तू किती रागावलास, किती चिडचिड केलीस तरी माझं प्रारब्ध मला भोगावं लागेल. दैव हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे हे रामचंद्र प्रभूंनी सांगितलं. आणि याच्या अगदी विरोधात योग वासिष्ठ म्हणतं, दैव कशाचंही कारण नाही, सगळं कारण आपला पुरुषार्थ असतो. योग वासिष्ठांनी असं म्हटलंय, तुम्हाला दैवाला जर प्रबलता द्यायची असेल ना तर एखाद्या माणसाचं मस्तक तलवारीने उडवा आणि तरीही तो जगला अनेक वर्ष तर मग दैव बलवत्तर आहे असं म्हणा. कशाचं दैव 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 म्हणता तुम्ही? दैवानं काही होत नसतं. योग वासिष्ठ प्रारब्धापेक्षा प्रयत्नावर जास्त जोर देतं. लक्ष्मणाला रामचंद्र प्रभूंनी समजवलं, दैव हे कारण आहे. आणि लक्ष्मणा, जर आता माझ्या वडिलांनी हा शब्द दिलाय आणि तो माझ्या संबंधानं दिलाय, त्यामुळे त्यांच्या आज्ञेचं परिपालन करणं हे माझं कर्तव्य ठरलेलं असल्यामुळे जी राज्याभिषेकाची तयारी केलेली आहे ती सगळी तयारी थांबवा. जे काही सामुग्री वगैरे आणलेली असेल ती बाजूला करून टाका. आत्ता लगेच राज्याभिषेक होणार नाही हे सगळ्यांना सांगा. आणि मग लक्ष्मण तिथं बोललेत. अतिशय तेजस्वी बोलणं लक्ष्मणाचं. दैवाचं खंडन केलंय, पुरुषार्थवाद सांगितला. अरे रामा, कसलं दैव 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 म्हणतोस? हे दैव तरी काय आभाळातून आलं काय? आपल्याच कर्माचा तो परिणाम असतो ना. मग आपलं कर्तृत्व जर दैवाला जन्म देणार असेल तर जन्म देणारा पुरुषार्थ मोठा म्हणायचा आहे का त्याच्यापासून जन्माला आलेलं दैव मोठं म्हणायचंय? दैव जड आहे, ते तुम्हाला फक्त फलरूपात भेटणार आहे, प्राप्त होणार आहे. पण कर्तृत्व हे वेगळं आहे, ते नेहमी श्रेष्ठ आहे. आपल्या कर्तृत्वानं आपण वाटेल ते करू शकतो. कर्तृत्व श्रेष्ठ आहे दैवापेक्षा, हे लक्ष्मण बोलले. आणि म्हणून लक्ष्मणांनी सांगितलं, असं काही होणार नाही, अभिषेकाची तयारी बाजूला केली जाणार नाही, अभिषेक होईल आणि तो तुलाच होईल, मी त्याकरता प्रयत्न करीन. या दोघांचा वाद झाला. रामचंद्र प्रभू ऐकणार नाही, ते लक्ष्मणालाही कळालंय. बिचारी कौसल्या विलाप करते, तिला आपल्या मुलाचा वियोग होऊ द्यायचा नाहीये. शेवटी कौसल्यानं रामचंद्र प्रभूंना सांगितलं, रामा, तू जर 14 वर्षात वनवासात जाणार असशील ना वनवासाला, मी सुद्धा अयोध्येत राहणार नाही, मी पण तुझ्याबरोबर येणार. मला इथं राहण्याचं काही नाही.
तू नाहीस, ज्याच्यामध्ये जिथं राम नाही तिथं काय आहे? नाही, आम्हाला इथं राहायचं नाही, कसलं सुख इथं मिळणार आहे तुला सोडून. मग रामचंद्र प्रभूंनी कौसल्येला समजावलं, आई असं करत नसतात. अगं मी तुझा मुलगा आहे, मुलाच्या मागे जाणं हे तुझं कर्तव्य नाही आहे. आपल्या पतीच्या सेवेमध्ये तत्पर राहणं हे तुझं कर्तव्य आहे. मी तुझा एक मुलगा आहे, पण तुला मी प्राप्त झालो ते ज्या पित्यापासून प्राप्त झालो त्या तुझ्या पतीच्या सेवेमध्ये तू तत्पर राहिलं पाहिजेस. पतिसेवेला श्रेष्ठ मानलं पाहिजेस. ही पतिसेवाच तुझ्या जीवनाचं उद्धरण करणारी आहे. पातिव्रत्य हा स्त्रीच्या जीवनातला सर्वश्रेष्ठ दागिना आहे. त्यामुळे तू माझ्याबरोबर येण्याची भाषा करू नकोस. तिथे मी वनामध्ये जाणार आहे, तिथे काही गंमत नाहीये, तिथे काही खेळ नाहीये, तिथे काही मनोरंजन नाहीये. राक्षस असतील, विंचू काटे असतील, तुला घेऊन मी कुठे फिरू आई? नको, तू माझ्याबरोबर येण्याचा विचार करू नकोस, तू इथेच राहा. कौसल्येला पटलं. रामाचं बोलणं आहे, नाईलाज होता. कौसल्येने समजावून घेतलं, कौसल्येने आशीर्वाद दिले, मंगल केलं, सांगितलं तुझं कल्याण असो बाबा, जिथं जाशील तिथं तुला यश प्राप्त हो, साधू संतांचा कृपा आशीर्वाद तुझ्या पाठीशी नेहमी राहो, भगवंताच्या कृपेच्या छत्राखाली तुझं वाढणं होवो. काही मंगल कामना केली, स्वस्ती वाचन केलं. रामचंद्र प्रभू तिथून निघाले आणि सीतेच्या महालात आले. कारण तिला सांगावं लागेल, कारण ती अर्धांगिनी आहे. यांना प्राप्त झालेलं दुःख तिला सांगितलं पाहिजे. सीतेच्या महालामध्ये आले. सीतेने रामचंद्र प्रभूंच्या चेहऱ्याकडे बघितलं, विचारी चेहरा दिसला. रामायणामध्ये जरी त्याला उदास म्हटलेलं असलं तरी ते उदास म्हणजे औदासीन्य दुःखाचं नाहीये. ती उदासीनता हा रामचंद्र प्रभूंचा स्वभाव आहे. आकाशामध्ये विविध रंगाचे ढग येतात. ज्ञानोबारांनी दिलेलं उदाहरण असं आहे, आकाशामध्ये विविध रंगाचे ढग येतात. तांबडा ढग येतो, काळा ढग येतो, पांढरा ढग येतो, जांभळा ढग येतो. हे सगळे ढग आकाशामध्ये येतात, पण याच्यापैकी कोणत्याही ढगाचा रंग आकाश स्वतःला लावून घेत नाही. तसे रामचंद्र प्रभू आहे. जीवनामध्ये वेगवेगळे रंग आले, वेगवेगळी सुखदुःख आली, पण त्या कुठल्याही सुखदुःखाचा परिणाम रामचंद्र प्रभूंना भोगावा लागला नाही. त्यांनी ते स्वतःला लावूनच घेतलं नाही. अनपेक्ष शुचिर दक्ष उदासीनो गतव्यतः. उदासीन शब्द वापरला भक्ताच्या संबंधानं गीतेनी. व्यापक आणि उदास जैसे का आकाश, ज्ञानोबराय बोलतात. जगद्गुरु शंकराचार्यांनी उदास शब्दाचा अर्थ सांगताना सांगितलं, न कस्यचित मित्रादेहे पक्षम भजते यहा सहा उदासीन. कुणाला उदासीन म्हणावं? भक्ताईसे जाणा जे देही उदास गेले आशापाश निवारोनी. उदास म्हटलंय त्यानं. काय उदासीनता? कशाची उदासीनता? तस्मिन अनन्यता तद विरोधेषु उदासीनता. नारद महर्षी बोलतात, लोके वेदेषु तद अनुकूलाचरणम तद विरोधेषु उदासीनता. दोन्ही सूत्र एकाला लागून एक आहेत नारद भक्ती सूत्रामध्ये. उत आसीन म्हणजे उदासीन असं आहे. त्याची फोड जर करायची झाली, उत आसीन म्हणजे उदासीन. उत खाली दाबणं, आसीन म्हणजे अरूढ होणं. निर्माण झालेल्या परिस्थितीला खाली दाबून परिस्थितीच्या वर जाणं याला उदासीन होणं असं म्हणतात. मनुष्य जेव्हा परिस्थितीच्या वर जाऊन परिस्थितीचा विचार करतो ना, तेव्हा त्या परिस्थितीतल्या भावनांचा त्याला कुठलाही स्पर्श होत नाही. आपण आता हे किती उदाहरणं द्यायची तर अनेक उदाहरणं आहेत. परिस्थितीतून बाहेर पडून परिस्थितीत, याला वेदांतात मध्ये साक्षी भावानं विचार करणं म्हणतात. बघा ना, आपल्या शाळेमध्ये एखाद्या मित्राबरोबर आपलं भांडण झालेलं असतं, पराकोटीचं भांडण. 10वी होईपर्यंत आपण एकमेकांचे तोंड बघत नाहीत, 12वी होईपर्यंत तोंड बघत नाही, डिग्री होईपर्यंत तोंड बघत नाही. हे भांडण झालेले जे मित्र असतात ना, ते आपल्या बरोबरच शिकत राहतात. त्यामुळे जोपर्यंत शिक्षण चालू आहे तोपर्यंत मित्र भेटतो, पण भांडण झालेलं आहे, लहानपणी भांडण झालेलं आहे. कुठं बालवाडीत 1ली 2रीच्या वर्गात भांडण झालेलं असतं. नोकऱ्या लागतात, हा एका देशात जातो, तो एका देशात जातो, हा अमेरिकेत जातो, तो लंडनमध्ये जातो. दोघे आपापल्या नोकऱ्या करतात. 25-30 वर्ष उलटून जातात आणि 35-40 वर्षांनी एका कुठल्या तरी बाहेरच्या देशामध्ये अचानक दोघे एकमेकांच्या समोर उभे राहतात.
आणि मग त्यावेळेला ते एकमेकांना कडकडून भेटतात आणि मग म्हणतात काय मूर्खासारखे भांडलो ना आपण. मग भांडलं त्यावेळेला मूर्ख नव्हता काय? तो मूर्खपणा जाणवला नाही का? परिस्थितीतून बाहेर पडून जेव्हा आपण परिस्थितीचा विचार करतो ना, तेव्हा ती परिस्थिती किती क्षुल्लक असते आणि आपण दुःख करण्याचं कसं कारण नसतं हे आपल्याला समजायला लागतं. त्यामुळे परिस्थिती जशी निर्माण होते त्याच्यापेक्षा थोडं वर आमच्या बुद्धीने आम्ही आलो, थोडा प्रगल्भतेनं विचार केला आणि तटस्थतेनं त्या परिस्थितीकडे बघायला लागलो की मग ती परिस्थिती दुःखाचं कारण ठरत नाही. याला उदास होणं असं म्हणतात. उदासीन होणं म्हणजे उदासीन होणं, ही उदासीन शब्दाची व्याख्या आहे. रामचंद्र प्रभूंचा चेहरा बघितला. सीता मातोश्री विचारते काय झालं? तुम्ही वडिलांकडे गेला होतात ना, झालं का सगळं? बोलणं झालं का? राज्याभिषेकाची तयारी झाली का सगळी? रामचंद्र प्रभूंनी तिला सांगितलं मी गेलो होतो वडिलांकडे भेटायला, पण राज्याभिषेक होणार नाही. म्हणाली का? रामचंद्र प्रभूंनी सांगितलंय मला वनात जाण्याची आज्ञा झाली आहे. वनात जाण्याची आज्ञा झाली म्हणल्याबरोबर सीतेने सांगितलं मग चला. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं चला नाही, मी एकटा जाणार आहे. कारण वर मागताना माझ्या आईने रामाला वनवास म्हटलंय, रामाच्या कुटुंबाला वनवास म्हटलं नाही. राम वनवासात जाईल हा वर मागितलाय आणि वडिलांनी तो वर दिलाय. त्यामुळे तुला यायचं काही कारण नाहीये. तू घरी राहिलं पाहिजेस, तू घरातल्या वृद्धांची सेवा केली पाहिजेस. 14 वर्षानंतर मी जर परत येणार आहे तर परत येणाऱ्या पतीची प्रतीक्षा तू केली पाहिजेस. आणि त्या प्रतीक्षेमध्ये पतीचं चिंतन करणं, पतीच्या कल्याणाची सद्भावना अंतःकरणामध्ये ठेवणं आणि पती ज्या अवस्थेमध्ये राहतो आहे त्या अवस्थेमध्ये आपण राहण्याचा प्रयत्न करणं हे पातिव्रत्य आहे. हे पातिव्रत्य तू जपलं पाहिजेस. पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता ते अनायासे आत्महिता पावेची गा, 16व्या अध्यायामध्ये ज्ञानोबराय बोलतात. तुला बरोबर यायचं काही कारण नाही. सीता मातोश्रींनी प्रार्थना केली असं म्हणू नका, मला बरोबर घेऊन चला, मी तुमच्या बरोबर येते. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं नाही, तुला येता येणार नाही. सीता मातोश्री ऐकायला तयार नाही. रामचंद्र प्रभू वेगवेगळ्या पद्धतीने समजून देत आहेत. सीता मातोश्रींनी त्यांना मी बरोबर आले तर किती चांगलं होईल हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. माझं बरोबर राहणं हे किती उचित आहे, किती योग्य आहे. मग शेवटी रामचंद्र प्रभू नाही म्हणतात. तेव्हा एक अस्त्र स्त्रियांच्याकडे असतं की ज्याच्याने पती त्यांच्या मनासारखा वागतो, ते म्हणजे रडणं. फक्त बालानाम रोदनम बलम नाहीये, पत्नी सुद्धा रडते, ते तिचं बळ आहे. सीता मातोश्री विलाप करते, आग्रह करते. रामाविना आपलं कसं होईल, पतीविना आपलं कसं होईल या विचारानं घाबरून जाते, थरथर कापायला लागते. आणि आपल्या वियोगात ही जर आत्ता विचारानं इतक्या विचाराच्या वियोगात जर इतकी कापतीये तर खरंच आपण गेलो तर ही जिवंत राहील की नाही असं रामचंद्र प्रभूंना वाटतं. आणि मग रामचंद्र प्रभू म्हणतात ठीक आहे आपण जाऊ, बरोबर, मी तुला बरोबर न्यायला तयार आहे. तिला पुन्हा पटवून देतात. पण लक्षात घे, आपल्या इथं राजवाड्यामध्ये, आपल्या अयोध्येमध्ये नेहमी साधू संतांचा राबता आहे. आपल्या आई वडिलांची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे. साधू पुरुषांची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्याच्याने जीवन धन्य होतं. ती ऐकायला तयार नाही. चंद्र प्रभू तिला अनुज्ञा देतात आणि अनुज्ञा देताना असं सांगतात की 14 वर्ष जर आपल्याला जायचं असेल तर 14 वर्ष आपल्याला या राज्यातून बाहेर पडायचंय. म्हणून आपल्या बरोबरच्या कोणत्याही संपत्तीचा मोह आपल्या अंतःकरणात असता कामा नये. आपल्याला जायचंय ना, मग तिथं गेल्यानंतर मग माझ्या महालामधल्या कपाटात कोणी हात घातला असेल का, माझे दागिने असतील का सुरक्षित, माझ्या साड्या उंदराने कुरतडल्या तर नसतील ना, हे सगळं तिथं उपयोगाचं नाहीये. निर्मम होऊन बाहेर पडलं पाहिजे. आपल्याकडे अंमळनेरकर महाराज येतात ना, महाराजांच्या पूर्वजांची, सखाराम महाराजांची कथा सांगतो आपल्याला. सखाराम महाराज हे अंमळनेरकर परंपरेचे मूळ पुरुष आहेत. सखाराम महाराज पंढरपूरचे वारकरी आहेत. आणि सखाराम महाराजांचं चरित्र असं आहे, सखाराम महाराज दरवर्षी पंढरपूरला जेव्हा निघत त्यावेळेला स्वतःच्या घराला काडी लावून निघत असत की पंढरपूरला गेल्यानंतर ह्याचं स्मरण व्हायला नको.
आपलं घर पेटवून बाहेर पडत असत, आपली झोपडी पेटवून द्यायची, वस्त्रासकट पेटवून द्यायची आणि पंढरपूरला निर्मम अंतःकरणानं बाहेर पडायचं. कारण पांडुरंग रायाच्या सेवेमध्ये, भजनामध्ये जर मला माझ्या घराचं स्मरण झालं तर तो माझ्या भजनामधला प्रतिबंध ठरेल, सेवेतला प्रतिबंध ठरेल. तो होऊ नये याच्याकरता सखाराम महाराज काडी लावून बाहेर पडायचे घरा. 4 महिन्याकरता जर घराला काडी लावणं हा साधूचा स्वभाव आहे, तर 14 वर्ष बाहेर जायचंय. काय करायचंय घरातलं सोनं नाणं घेऊन?